नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रातील लेडी सिंगम महिला IPS अधिकारी तेजस्वी सातपुते मॅम. खर तर पोलीस दल म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि कठोर परिश्रमाचं प्रतीक. मात्र असं असताना देखील अशा अनेक महिला अधिकारी आहेत ज्या आपल्या कर्तृत्वामुळे नवी उंची गाठतायत, एक नवी वेगळी ओळख निर्माण करतायत. आणि त्यापैकीच एक उल्लेखनीय नाव म्हणजे IPS तेजस्वी सातपुते. तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील असून ग्रामीण भागातून येत त्यांनी IPS पदापर्यंत मजल मारली. तसेच IPS म्हणून रुजू झाल्यानंतर सेवेत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा अर्थ नेमका काय हे समाजाला त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलं. त्या सध्या पुणे SRPFच्या कमांडंट म्हणून कार्यरत आहेत आणि आज नवरात्री निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लाईनमध्ये मनापासून स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. मॅम, आपण संवादाला सुरुवात करतोय. खरं तर ग्रामीण भागातून येत तुम्ही IPS पदापर्यंत पोहोचलात. अनेकदा हा प्रवास पाहताना प्रेरणादायी वाटतो. मात्र स्वतःच्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या प्रवासाकडे कसं पाहतात? अ, खरं तर माझ्या ह्या प्रवासाला मी संघर्ष असं म्हणणार नाही. परंतु कुठल्याही ग्रामीण भागातील मुलींना येतात त्या अडचणी नक्कीच मला सामोऱ्या आलेल्या आहेत. परंतु अशी कोणतीच गोष्ट नसते की जी ठरवल्यानंतर आणि कष्ट करण्याची तयारी असतानाही अशक्य वाटू शकते. आणि आपण हा विश्वास जर मनात बाळगला आणि आपण जे ध्येय स्वतःसाठी ठरवलेलं आहे त्यासाठी कष्ट करण्याची तयारी जर आपण दाखवली तर कोणतीही कठीण वाटणारी गोष्ट, असाध्य वाटणारी गोष्ट सुद्धा आपल्याला साध्य करता येते. त्यामुळे माझा जो प्रवास आहे त्याकडे मी असं म्हणून पाहते की माझ्या समोर काही क्षेत्र आली, त्या क्षेत्रापैकी हे क्षेत्र मला स्वतःसाठी योग्य वाटलं आणि या क्षेत्रामध्ये आपण जायचंय हे ठरवल्यानंतर मात्र त्याचं फार चांगलं प्लॅनिंग मी करू शकले आणि ते प्लॅनिंग मी एक्झिक्यूट पण करू शकले. एकाग्रतेने अभ्यास करू शकले, त्यासाठी आवश्यक सर्व कष्ट करू शकले आणि म्हणून इथपर्यंत पोहोचले. सो तसं पाहायला गेलं तर लहानपणी खूप भरपूर खोडकर असणारी किंवा तितकीशी अभ्यासू नसणारी मी जर ठरवल्यानंतर हे करू शकले तर कुठलीही मुलगी आपलं ध्येय जर योग्य ठरवू शकली आणि त्यासाठी कष्ट करू शकली तर ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल किंवा कोणतीही व्यक्ती पोहोचू शकेल असं मला वाटतं. सुरुवातीच्या करिअरच्या टप्प्यामध्ये IPS व्हावं असं का वाटलं आणि त्यावर कशा पद्धतीने तुम्ही काम केलं? मला कधीच असं वाटलं नाही की मी IPS व्हावं. मला खूप लहान असताना वाटायचं की मी पायलट व्हावं. अ, काही कारणास्तव मला ते होता आलं नाही. अ, नंतर मी 12वी सायन्स केल्यानंतर BSc बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रवेश घेतला आणि ते करत असताना मी रिसर्च हा कमी वयात जवळून पाहिला आणि मला असं जाणवलं की रिसर्च छान आहे पण आपल्याला आयुष्यभर करायला नाही आवडणार कदाचित. त्यामुळे मग मी MSc न करता LLB साठी प्रवेश घेतला आणि LLB करत असताना मी जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा मला UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती मिळाली. मग स्पर्धा परीक्षा हे एक असं क्षेत्र होतं की ज्याच्याकडे बघून एक तुमची निर्णय क्षमता आणि तुमचं कौशल्य तुम्ही स्वतःच्या समाजासाठी वापरू शकणार आहात. तुम्ही फक्त स्वतः पुरतेच नाही तर तुमच्या ज्युरिस्डिक्शन मधील तुमचं जे कामकाज आहे त्यामध्ये तुम्ही डिसिजन मेकर असणार आहात. ही एक गोष्ट मला खूप भावली आणि मी स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं. आणि UPSC देत असताना सुद्धा अगदी कोणत्या रँकचं एक्झॅक्टली काय कर्तव्य आहे वगैरे माहिती नव्हतं. त्यामुळे इतर सगळे फ्रेंड्स जे प्रेफरन्सेस देत आहेत त्याप्रमाणे माझाही पहिला प्रेफरन्स IAS होता आणि दुसरा प्रेफरन्स IPS होता. नंतर जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा माझे मार्क्स, माझी रँक आणि माझे प्रेफरन्स या सर्वांना गृहीत धरून मला IPS ही सर्व्हिस देण्यात आली. आणि अर्थात जेव्हा मी IPS झाल्यानंतर म्हणजे जेव्हा मी युनिफॉर्म अंगावर चढवला तेव्हा मला ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटला की आपलं पायलट होणं हे पहिलं स्वप्न होतं. आपण इंडियन एअरफोर्समध्ये म्हणून पायलट म्हणून युनिफॉर्म घालू शकलो नाही, परंतु आपण पोलीस म्हणून वर्दी अंगावरती चढवू शकलोय. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. पुढे काम करत असताना हे क्षेत्र मला मनापासून आवडलं
अनेक समाधानाचे क्षण या क्षेत्रामध्ये, या सर्व्हिसमध्ये मला मिळाले आणि त्यामुळे आपण भरपूर ठिकाणी भटकून भटकून योग्य ठिकाणी पोहोचलेलो आहोत, अशी माझी आजची भावना आहे. परंतु मी कधीही असं ठरवलं नव्हतं बालपणी की आपल्याला IPS व्हायचंय म्हणून. मी अनेक क्षेत्रांमध्ये मी अनुभव घेतला. अनेक वेळेला मला क्षेत्र बदलावी लागली आणि मग हे क्षेत्र माझ्या समोर आलं आणि ते मला योग्य वाटलं आणि मग मी त्याचा पाठपुरावा केला. करिअरमध्ये स्वप्नांची पूर्तता करत असताना कुटुंबियांचं पाठबळ कसं होतं? कुटुंबियांचं पाठबळ कायम होतं आणि आजही आहे. कुटुंब ही तुमच्या यशामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे माझे आई-वडील जे आहेत ते मी शिक्षण घेत असताना मी बायोटेक्नॉलॉजी करत होते, तेव्हा त्याचं काय भवितव्य आहे हेही आई-वडिलांना माहिती नव्हतं. किंवा LLB करत असताना त्यांना चिंता वाटायची उलट, की तू बायोटेक्नॉलॉजी MSc न करता आता LLB करायला घेतलंय. मग LLB मध्ये मी म्हणायला लागले, की मला UPSC करायचंय. सो माझ्या आई-वडिलांसमोर खरं तर मी मोठा प्रश्न निर्माण करून ठेवलेला होता, की कोणत्याच क्षेत्रामधलं काहीतरी शाश्वत त्यांना दिसावं, असं माझी वाटचाल नाही राहिलेली. परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या निर्णय क्षमतेवरती विश्वास दाखवला आणि ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी फक्त एक गोष्ट एन्शुअर केली, की मी निर्णय घेत असताना त्याचा सारासार विचार केलाय ना, या एका गोष्टीचे साठी फक्त त्यांनी मला प्रश्न विचारले आणि जेव्हा त्यांची खात्री पटली, की हिने त्याचा विचार केलाय, त्यानंतर मात्र ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि म्हणून अशी 2-3 वेळेला मी क्षेत्र बदलू शकले. माझ्या आवडत्या क्षेत्राकडे मी वळू शकले. सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा खरं तर परीक्षा हा सिलेक्ट झाल्यानंतर जेव्हा आपण ऍक्च्युली काम करायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं की परीक्षा हा तर खूपच सोपा टप्पा होता. पाहिलं. ऍक्च्युली तिथे काम करणं हे खरंच चॅलेंज आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक दिवशी तुमच्या समोर काहीतरी नवीन चॅलेंज उभं राहतं. आणि मग त्याही वेळेला अर्थात कुटुंब सोबत आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळेला कुटुंब खंबीरपणे साथ देत आहे, म्हणून मला माझ्या कामावरती फोकस करता येतं, नवीन विचार करता येतो किंवा काहीतरी डोक्यामध्ये असणारी संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी जी खटपट करावी लागते, ती करण्यासाठी मला ऊर्जा मिळत राहते. किंवा ऊर्जा शिल्लक राहते. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा म्हणजे माझे आई-वडील आणि लग्नानंतर माझे हसबंड, माझी मुलगी, माझ्या सासरकडची मंडळी, माझी बहीण, माझा भाऊ हे सगळे जे आहेत ते माझे खूप मोठे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान पण आहेत. आणि ते सगळे माझ्या सोबत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच मला माझ्या कामकाजामध्ये सुद्धा चांगलं परफॉर्म करता येतंय असं मी म्हणेन. पोलीस सेवेत काम करताना जो आव्हानांचा तुम्ही विषय काढला, 2012 साली तुम्ही IPS झाला, त्यानंतर सेवेत रुजू झाला. आतापर्यंतचा काम करतानाचा अनुभव कसा आहे? काय नेमके चॅलेंजेस असतात एक महिला पोलीस अधिकारी म्हणून? मी म्हणेन महिला किंवा पुरुष असे काही वेगळे चॅलेंजेस नसतात, पण पोलीस इटसेल्फ खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे. म्हणजे मला असतात तेच प्रॉब्लेम्स माझ्या पुरुष काउंटर पार्ट्सना पण असतात, माझ्या पुरुष सहकाऱ्यांना सुद्धा असतात. त्यामुळे असा विषय नाही, परंतु मुळात पोलिसिंग जे आहे ते क्षेत्रामध्ये तुम्हाला अनेक वेळेला म्हणजे काही पदांवरती तुम्ही काम करत असताना आपल्या लक्षात येतं की कधी रात्री सुद्धा तुम्ही तिथे जाण्याची आवश्यकता असते किंवा एखादा मोठा अपराध जेव्हा घडतो, सेन्सेशनल क्राईम ज्या वेळेला घडतो, तेव्हा त्यात तो डिटेक्ट लवकरात लवकर झाला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये पुन्हा एकदा जे भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर निवळलं जाऊ शकतं. त्यामुळे कधी कधी तुम्हाला तुमची जी 10 ते 6 जी चौकट आहे, जी अनेक इतर सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये लागू होते, तशी ती पोलीसच्या बाबतीमध्ये लागू होत नाही, कोणत्याच पदासाठी होत नाही. म्हणजे नाईट राऊंड्स असतात, मोठे बंदोबस्त असतात, सणावारांच्या दिवशी सुद्धा ड्युटी असते. त्यामुळे हे कर्तव्याचा भाग आहे. मी म्हणेन की ह्याचं जे नेचर आहे तेच थोडं इतर क्षेत्रांपेक्षा वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची त्या क्षेत्राप्रती असणारी आवड, डेडिकेशन आणि तुमच्या कुटुंबाची तुम्हाला असलेली साथ, या 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या असतील तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये येणारे अडथळे म्हणा किंवा कधी कधी खूप लॉंग डे असतो, म्हणजे रात्री 12 पर्यंतही तुमचं काम संपत नाही. परंतु हे क्षेत्र मला
खूप आवडतं. त्यामुळे मला किंवा ज्याला कोणाला हे क्षेत्र आवडतं त्याच्यासाठी हे चॅलेंज छोटं वाटायला लागतं. कारण आवड त्यापेक्षा मोठी असते. आपल्याला ते रोज करायला आवडत असतं. त्याच्यातून आपल्याला रोज शिकायला मिळत असतं, रोज समाधान मिळत असतं. आणि त्याच्यामुळे ते आवड असणं खूप महत्वाचं आहे. ते जर असेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, सगळ्या अडचणी छोट्या वाटायला लागतात तुमच्या आवडीसमोर, तुमच्या डेडिकेशन समोर. आणि मग तुम्ही इझिली या क्षेत्रामध्ये आहे ती परिस्थिती एन्जॉय करायला लागता. आणि सिमिलरली मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं कुटुंबही समजूतदार असेल. कारण तुम्ही एकटेच नसता. अनेक वेळेला तुमचे जे काही प्लॅन्स असतात ते त्याप्रमाणे एक्झिक्यूट होऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं असेल बरोबर. की इतके वाजता मी घरी येईन, परंतु तुम्ही तितके वाजता घरी यालच असं नाहीये. मग अशा वेळेला ते कुटुंब पण तुमची वाट बघत असतं. त्यांनी पण काहीतरी प्लॅन केलेलं असतं. पण जेव्हा अशी काहीतरी घटना घडते, जेव्हा तुमचं तिथं उपस्थित राहणं महत्वाचं आहे, तेव्हा कुटुंबाने तुम्हाला समजून घेणं खूप आवश्यक असतं. आणि माझ्या बाबतीत हे होत आलंय. त्यामुळे कौटुंबिक पातळीवरती सुद्धा माझी कधी खूप ओढाताण झाली नाही. सो चॅलेंजेस म्हणायला गेलं तर हेच हेच चॅलेंजेस आहेत असं आपण म्हणू शकतो. कधी राजकीय दबाव जाणवतो का काम करताना? महाराष्ट्र हे खरं तर खूप चांगलं आणि प्रगत राज्य आहे. अनेक वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधींचे सुद्धा आपल्याला जे फोन येत असतात, ते कुणातरी व्यक्ती त्यांच्या समोर गेलेले असतात आणि त्यांच्या विनंतीवरून आपल्याला फोन केला गेलेला असतो. सो समोरून जे लोकप्रतिनिधी आपल्याला कॉल करतात, त्यांना समोरच्या व्यक्तीनं जे काही ब्रीफ केलेलं असतं त्याच्या आधारे ते आपल्याशी बोलत असतात. सो अनेक वेळेला जर आपल्याला असं वाटलं की संबंधित लोकप्रतिनिधी आपल्याला जे सांगत आहेत ते करणं शक्य नाही, तर मला वाटतं योग्य शब्दामध्ये आपण जर त्यांना ते सांगितलं आणि त्याच्या मागची कारणं जर सांगितली किंवा कायदेशीर बाबी त्या मागच्या स्पष्ट केल्या, तर माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की समोरून आपल्यावरती दबाव टाकला जात नाही. आपण जेव्हा त्यांना योग्य पद्धतीने हे काम का केलं जाऊ शकत नाही किंवा करणं का उचित होणार नाही हे सांगतो, त्यावेळेला अनेक वेळेला जे योग्य आहे आणि जे कायदेशीर आहे ते करा, असं आपल्याला समोरून देखील सूचना येते. त्यामुळे मी म्हणेन की म्हणजे हा एक कामकाजाचा भाग आहे की तुम्हाला जसे सर्वसामान्यांचे फोन येणार आहेत, तसेच तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचेही फोन येणार आहेत, तसेच तुम्हाला लोकप्रतिनिधींचे पण फोन येणार आहेत. आणि जी तुमची बाजू आहे ती योग्य रीतीने या सर्वांसमोर जर तुम्ही मांडू शकलात, तर मला वाटतं की आपलं काम सोपं होतं आणि आपल्याला कोणताही दबाव फेस करावा लागत नाही. परंतु कामाचा जो दबाव आहे, म्हणजे अनेक वेळेला आपण बघतो की समाजामध्ये जेवढी पॉप्युलेशन असते त्याच्या तुलनेमध्ये पोलिसांची संख्या खूप कमी असते. कमी आहे, कमी आहे. आणि मग ती ती जी कमी संख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येला केटर करत असते, अशा वेळेला येस, कधी कधी कामाचा दबाव मात्र जाणवतो. म्हणजे कधी कधी असं जाणवतं की आणखी मॅनपॉवर हे काम करण्यासाठी असायला हवी होती. सो ते अगेन त्याला सुद्धा पोलीस दलातील जास्तीत जास्त मंडळी चॅलेंज म्हणून स्वीकारतात की आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला अधिकाधिक चांगलं कसं परफॉर्म करता येऊ शकेल किंवा समोर आलेल्या अडचणीवरती चांगल्यात चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर कशी मात करता येऊ शकेल. अशी कोणती व्यक्ती आहे ज्या सातत्याने तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे? माझे आई वडीलच माझे प्रेरणास्थान आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहेत आणि माझ्यासाठी ते दैवतच आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी, म्हणजे ते एक कुशल प्रशासक होते, एक अ, जाणते राजा होते. सो त्यांच्याकडून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत. इनफॅक्ट महाराजांचं चरित्र वाचत असताना, त्यांच्या विषयीची माहिती वाचत असताना, एका माणसाने त्याच्या एका आयुष्यामध्ये इतकं काही केलंय हे खूप अचंबित करणारं आहे, खूप प्रेरणा देणारं आहे. आणि त्यामुळे ते एक प्रेरणेचा स्रोत आहेत की ज्यांच्याकडून सर्वच जण ऊर्जा घेतात. मी सुद्धा त्यांच्याकडून ऊर्जा घेते. आणि माझे आई वडील, ज्यांना मी बालपणापासून बघत आलीये, ज्यांची जीवनशैली, ज्यांचा सच्चेपणा, ज्यांचं डेडिकेशन आपापल्या कामाप्रती मी बघत आलीये, तेच बघून मी शिकलीये. आणि ते माझं अगदी दररोज माझ्या समोर असलेलं माझं दैवत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेबाबत अजून अशा कोणत्या बाबी आहेत त्यावर काम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं महिला सुरक्षा हा फक्त महिलांचा विषय नाहीये, हा एक खूप महत्वाचा सामाजिक विषय आहे. सामाजिक. आणि
सतर्कता जी आहे, समाजाची आणि महिलांची स्वतःची सतर्कता अनेक गोष्टी टाळू शकेल. म्हणजे मी कदाचित हे मी देतीये ते उदाहरण रिपीट होत असू शकतं. मी अनेक प्लॅटफॉर्म्स वरती याविषयी बोलली आहे. परंतु उदाहरणार्थ आपण जेव्हा प्रवास करायला निघतो त्यावेळेला मोबाईल फोन हा पूर्ण चार्जड आहे की नाही, ही एक एक सतर्कतेची एक छोटी बाब आपण समजूया. किंवा मी जेव्हा रस्त्याने चालत आहे आणि माझ्याकडे 2-3 पर्याय आहेत एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. एखादा रस्ता निर्जन आहे, एखादा थोडासा दूर आहे, परंतु गजबजाटातला आहे. तर मी सतर्कता दाखवून कोणता रस्ता निवडला पाहिजे, जेणेकरून माझी सुरक्षा एन्शुअर होऊ शकेल. किंवा अनेक वेळेला आपण पाहतो की फक्त मुलीच नाही, मुलं मुली रस्त्याने चालत असताना त्यांच्या कानामध्ये हेडफोन्स असतात आणि त्यांचं पूर्ण लक्ष त्यावरती केंद्रित झालेलं असतं. मग अशा वेळेला अपघात होतो, मागून येणारी गाडी आपल्याला समजत नाही कारण आपण सतर्क नसतो. किंवा मुलींच्या बाबतीमध्ये रात्रीच्या वेळेला निर्जन ठिकाणी कोणीतरी आपला पाठलाग करते, पण मे बी आपल्या लक्षातच आलं नाही कारण आपलं लक्ष नव्हतं, आपण सतर्क नव्हतो, म्हणून आपल्यावरती असॉल्ट झाला. अशा घटना अनेक ठिकाणी झालेल्या बघायला मिळतात. त्यामुळे काही अनेक मुली ज्या असतात त्यांचं हे म्हणणं असतं की इक्वॅलिटी आणि फ्रीडम मध्ये आम्हाला सुद्धा रात्री बाहेर पडता आलं पाहिजे. ते अगदी बरोबर आहे की ह्या गोष्टीमध्ये समानता असली पाहिजे, समान अधिकार असले पाहिजेत. पण अर्थात आपल्याला स्वतःच्या सिक्युरिटीची सुद्धा खात्री करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर सतर्क असू तर आपल्या आजूबाजूला नेमक्या काय घटना घडत आहेत याकडे आपलं लक्ष असतं. आपल्यावरती कोणी हल्ला चढवला तर मी कोणाकडे मदतीसाठी जाऊ शकेन. किंवा रस्त्यावरती माझं लक्ष असेल तर मला हे माहित असेल की मागे किती अंतरावरती एखादं कार्यालय आहे का, एखादं दुकान आहे का, एखादा ग्रुप थांबलेला आहे का ज्यांना मी मदतीसाठी आव्हान करू शकेल. पण माझं जर लक्षच नसेल आणि माझ्यावरती हल्ला झाला तर मग मी काय करणार. मला रिॲक्ट करायला सुद्धा जो क्षणाचा वेळ असतो, एक एक क्षण मला मिळतो की कळल्यानंतर रिॲक्ट होण्याकरिता. जर मी अलर्टच नसेन तर मी रिॲक्शन सुद्धा माझी उशिराने जाणार आहे. पण मी अलर्ट असेल तर मी योग्य पद्धतीने रिॲक्ट करू शकणार आहे. मग ते आरडाओरडा असू दे किंवा पळणे तिथून धावणे असू शकेल किंवा कोणाची तरी मदत मागणे असू शकेल. सो मला वाटतं की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी आपण घेणं हे आपलं पहिलं पाऊल असू शकतं महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि मग ते सोडलं तर मग महिला सबलीकरण असू दे किंवा तुमच्या सोबत घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा तुम्ही टॉलरन्स न दाखवणं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या बाबतीमध्ये एखादा गुन्हा घडला, मग तो अगदी छोटा असू शकतो. समोरच्यानी तुमच्याकडे बघून शिटी वाजवली, तुम्हाला बघून काहीतरी कमेंट पास केली, पण ते जर आपण सहन केलं, टॉलरेट केलं तर समोरच्याचं धाडस वाढत जातं आणि तो आणखी मोठ्या प्रकारचा गुन्हा त्या व्यक्तीच्या हातून घडण्याचं धाडस त्याला येतं किंवा त्याच्या हातून घडण्याची शक्यता बळावते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोटे जे अन्याय आपल्यावरती होत असतात त्याचा टॉलरन्स न दाखवणं, त्याचं रिपोर्टिंग करणं. म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये होत असेल आणि अपराध करणारी व्यक्ती सुद्धा नाबालिक असेल, लहान असेल, अशा वेळेला काउन्सिलिंग या बाबतीमध्ये करता येऊ शकतं आणि त्या व्यक्तीला ह्या गोष्टीची जाणीव करून देता येऊ शकते की आपण जे करत आहोत ते चूक आहे आणि भविष्यात आपण हे करता कामा नये. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हातून कितीतरी मुलींच्या बाबतीमध्ये अशी चूक घडण्याचं टाळता येऊ शकेल. सो एक झाला आपली सतर्कता, दुसरा झाला आपला आपण टॉलरेट न करणे चुकीच्या गोष्टींना, त्याला इमिजिएटली रिपोर्ट करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सबलीकरणाच्या जे इतर गोष्टी आहेत, मग त्यामध्ये तुम्ही काहीतरी स्वतःला फिजिकली सुद्धा फिट ठेवणं असेल, मग ते कुठल्या खेळाच्या माध्यमातून असेल किंवा जुडो, कराटे, तायक्वांदो ह्याच्या माध्यमातून असेल. सो खेळ हा फक्त तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग बनवत नसतो, तो तुम्हाला मेंटली सुद्धा स्ट्रॉंग बनवत असतो. आणि अनेक वेळेला असं आपलं ऑब्झर्वेशन आहे, स्पेशली ग्रामीण भागामध्ये, की मुली ह्या इनडोअर गेम्समध्ये जास्त असतात आणि आउटडोअर गेम्स मध्ये त्यांचं प्रमाण थोडं कमी असतं मैदानी खेळांमध्ये. आणि त्यामुळे फिजिकल फिटनेस जी आहे ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते. त्यामुळे या 2-3 गोष्टी मला प्रथमदर्शनी वाटतात की जी महिलांची
ची सेक्युरिटी एन्श्युअर करू शकतात. आणि ॲज आय सेड की ही फक्त महिलांचा प्रॉब्लेम नाहीये, हा सामाजिक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे येस. समाजातली जी चांगली माणसं आहेत त्यांनी सुद्धा चुकीच्या गोष्टी आपल्या समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात उभा राहणं. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्या समोर एखादी घटना घडली आणि त्याची साक्ष देण्याची वेळ आली, तर समाजातले किती लोक त्याची साक्ष देण्यासाठी हॅपीली पुढे येतात. अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की काही चांगली माणसं येतात पुढे, पण अनेक माणसं नाही येत पुढे. त्यांना असं वाटतं की नाही, मला कोर्टात जावं लागेल, मला पोलीस बोलवतील. पण समाज म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. आज ती दुसऱ्या कोणाची तरी मुलगी आणि बहीण आहे, उद्या ती कुणीही असू शकते, तुमच्या घरातली पण स्त्री असू शकते. त्यामुळे आपल्या समोर समाज म्हणून काहीतरी चुकीचं घडत असेल, एखाद्या महिलेबद्दल हे घडत असेल किंवा ओव्हरऑल समाजाच्या बाबतीमध्ये चुकीचं घडत असेल, तर त्याचा विरोध करणं, त्याच्या विरोधात ठाम उभं राहणं, योग्य पडली तर जी पण कायदेशीर मदत आपण विक्टिमला करू शकतो किंवा कायद्याला करू शकतो, पोलिसांना करू शकतो, न्यायालयाला करू शकतो, ती करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. आणि या 3-4 गोष्टींवरती आपण मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करतच असतो, समाजाला आव्हान करतच असतो. त्याचं काही माणसं आहेत की जी हे सगळ्या गोष्टींचं पालन करतात, पण अजूनही समाजातला असा घटक आहे की जे या गोष्टींमध्ये रुची दाखवत नाहीत. सो यामध्ये आपण काम करायला सुरुवात केली तर मला वाटतं झपाट्याने आपण महिला सुरक्षिततेकडे म्हणजे ते ध्येय आपण गाठू शकू. महिला सुरक्षिततेबाबत आता आपण बोलत होतो. आतापर्यंत तुमचा जो कार्यानुभव राहिलेला आहे, काम करतानाचा जो अनुभव राहिलेला आहे, त्यातून महिला सक्षमीकरणाची व्याख्या नेमकी काय? मला वाटतं महिला सक्षमीकरण म्हणजे महिलेनं स्वतःच्या पायावर सर्वार्थाने उभं राहणं. म्हणजे ते वैचारिक असू शकेल, ते वी कॅन से की इकॉनॉमिकल असू शकेल. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आजही अशा अनेक महिला आहेत की ज्या कामकाज करतायत बाहेर, नोकरी करतात, परंतु त्यांना जर आपण विचारलं की तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, तर ते वुड से की नाही, आमच्या घरातले पुरुष आमची इन्व्हेस्टमेंट बघतात. मग हे सबलीकरण झालं का? हे सबलीकरण या अर्थाने आहे की जी महिला अगदी चूल आणि मूल इथपर्यंतच अवलंबून होती किंवा मर्यादित होती, सीमित होती, ती महिला आता कार्यालयामध्ये जात आहे. पण कार्यालयामध्ये जाऊन तिच्या कष्टावरती तिने जे पैसे कमावलेले आहेत ते कुठे इन्व्हेस्ट करावेत ह्याचं स्वातंत्र्य नाहीये तिला, किंवा त्याची काय स्थिती आहे हे तिला माहित नाहीये. म्हणजे फार पूर्वी माझ्याकडून एक व्हिडिओ मी बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये एका लाईनीत सगळे स्त्री आणि पुरुष उभे आहेत आणि मग एक एक प्रश्न विचारला जातो की मी जो प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर जर हो असेल तर एक पाऊल पुढे जा, आणि नाही असेल तर एक पाऊल मागे जा. मग प्रश्नांची सुरुवात होते की तुम्ही आयुष्यात कधी चहा बनवलाय का? मग महिला सगळ्या एक पाऊल पुढे जातात, पुरुष एक पाऊल मागे जातात. मग पुढचा प्रश्न येतो. मग असं करत करत हे प्रश्न जे आहेत ते फायनान्शियल इंडिपेंडन्स कडे येतात. म्हणजे प्रश्न विचारले जातात की तुम्ही कधी स्वतःची टू व्हीलर बुक केली आहे का? मग पुरुष पुढे जातात, महिला मागे जातात. तुम्ही बँक अकाउंट उघडलंय का स्वतःचं? मग पुन्हा तसंच. म्हणजे फायनान्शियल इक्वालिटीच्या बाबतीमध्ये किंवा अवेअरनेसच्या बाबतीमध्ये जे शेवटचे 15-20 प्रश्न येतात त्यात महिला झपाट्याने मागे 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 जातात आणि पुरुष पुढे 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 येतात. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा चित्र पाहिलं जातं त्यावेळेला सगळे पुरुष पुढे असतात आणि महिला मागे असतात. म्हणजे अर्थात हा एक छोटासा फायनान्शियल किंवा इकॉनॉमिकल तुमच्या अवेअरनेसच्या विषयी बनवलेला व्हिडिओ आहे, ब्लॅक अँड व्हाईट नावाचा. पण हे आजचं वास्तव आहे. सो मला वाटतं की आपण काही अर्थाने महिला सबलीकरणाकडे पाऊलं टाकलेली आहेत, पण ती सर्वार्थाने टाकायची असेल तर तिचा वैचारिक इंडिपेंडन्स, तिचे सुद्धा निर्णय क्षमता, म्हणजे घरातल्या फायनान्सेसमध्ये काय चाललेलं आहे याच्याविषयीची तिची निर्णय क्षमता विचारात घेतली जाते का? मला वाटतं ती जेव्हा विचारात घेतली जाईल तेव्हा आपण खूप चांगल्या अर्थानं महिला सक्षमीकरणाकडे आणि सबलीकरणाकडे वळलेलो आहोत, सर्वार्थाने त्या दिशेने जातोय असं कदाचित आपल्याला म्हणता येईल. बाकी पूर्वीच्या शतकामध्ये, त्याच्या आधीच्या शतकामध्ये महिलांची होती त्यापेक्षा आता खरोखर खूप चांगली परिस्थिती आहे. शैक्षणिक दृष्ट्या पहा म्हणा किंवा कामामध्ये त्यांची होणारी वाढ असेल. पण अर्थात इक्वालिटी पासून आपण अजून भरपूर दूर आहोत. तिथं आपल्याला अचीव करायचंय आणि एक एक पाऊल आपण त्या दृष्टीने टाकतोय ही मला सकारात्मक बाब वाटते. धन्यवाद मॅम. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं यांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत जुडलात आणि तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात, त्यासाठी मनापासून आभार. तर या होत्या IPS अधिकारी तेजस्वी सातपुते मॅम. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास याबाबत मत व्यक्त केलंय, याबाबत माहिती दिली. तसेच
महिला सक्षमीकरणाबाबत तसेच महिला सुरक्षेबाबत प्रकटपणे त्यांचं मत व्यक्त केलंय. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.